नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझा फोन नंबर आहे 940-323-1100. मित्रांनो, तुम्ही अप्रत्यक्षरित्या मला व्हिडिओ काढण्यासाठी चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहन देतात. कारण दिवसेंदिवस माझं हे चॅनल ग्रो होत आहे आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही चॅनलला सपोर्ट करत आहात, व्हिडिओ पाहत आहात आणि माझ्या दृष्टिकोनातून तुम्ही जे काय माझे व्हिडिओ तुमच्या उपयोगी पडत आहेत. आता मला दररोज 100 ते 150 फोन महाराष्ट्रातून येतात की साहेब तुमचे व्हिडिओ चांगले आहेत आणि आम्हाला चांगली माहिती मिळते. काही जण तरी डोळ्यातनं एकेकांच्या पाणी आलं की प्रामाणिक आम्हाला तुम्ही आमच्या वकिलाकडे जाऊन एवढी माहिती मिळत नाही, ती तुमच्या व्हिडिओमधून आम्हाला माहिती मिळत असते. अशा पद्धतीनं कमेंट येतात, मला प्रत्यक्ष फोन येतात. मित्रांनो, खरोखर माझे जे काय ज्ञान माझ्याकडे थोडं अवेलेबल आहे, जे माझ्याकडे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक चांगला माध्यम म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी करत आहे. जर तुम्हाला कायदेशीररित्या काही अडचणी येत असतील, तुम्ही संध्याकाळी 5 नंतर संध्याकाळी 9 वाजेतर, सकाळी 8 वाजेपासून सकाळी 10 वाजेतर, माझं 10 ते 5 हे कोर्टाचं थोडंसं रुटीन असतं. त्यामुळं इतर वेळी मी फोन आपली उचलू शकत नाही. सकाळी आणि संध्याकाळी मी दिलेल्या टायमिंगमध्ये आपण जर फोन केला तर तुमच्या संपूर्ण प्रश्नाची उत्तर मला जेवढं माझ्याकडं कायदेशीर ज्ञान आहे त्याचा वापर मला चांगल्या पद्धतीनं तुमच्यासाठी करता येईल. मित्रांनो, हे झालं आपलं आपुलकीचं बोलणं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचा व्हिडिओ जो आपण पाहत आहोत या व्हिडिओमध्ये, ते म्हणजे करारपत्र जे आपण करतो किंवा संस्कारपत्र ज्याला म्हणतात किंवा ॲग्रीमेंट ज्याला म्हणतात, ते ॲग्रीमेंट किती दिवस चालतं आणि त्याची मुदत किती असते आणि ते रद्द करता येतं का, असा आपण मुद्दे घेणार आहोत. ॲग्रीमेंट म्हणजे संस्कारपत्र, करारपत्र, आणि हे करारपत्राची मुदत किती दिवस असते, ते कधी रद्द करता येतं, अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहणार आहोत. आता नेमकं करारपत्र कोणते कोणते केले जातात की समजा तुम्ही जमीन घेतलेली असते, आधी ॲडव्हान्स थोडाफार दिलेला असतो किंवा संस्कार दिलेला असतो आणि त्यानंतर काही मुदत ठरलेली असते की 1 महिना, 2 महिने, 6 महिने, वर्ष, किती वर्ष असू दे, तुम्ही कराराप्रमाणे नंतर मग खरेदीपत्र करणार असतात. त्यावेळी ते करारपत्र रद्द होतं आणि तुम्ही खरेदीपत्र करून घेत असता. अशा पद्धतीनं आपण सर्वसामान्य व्यवहार पाहत असतो. जे काही करारपत्र केलेलं असतील, काही अशा घटना घडलेल्या आहेत की वडिलांनी करारपत्र करून ठेवलेलं असतं आणि ते करारपत्र खरेदी होण्यापूर्वी पूर्ण झालेलं नसतं किंवा खरेदी झालेली नसते असं. आणि अशी करारपत्र जवळजवळ 50 वर्षे, 60 वर्षे, 70 वर्षे, 20-20 वर्षे, 10-10 वर्षे अशी इतक्या लांबची करारपत्र असतात. ती नंतर वडील हयात आहे तोपर्यंत पूर्ण होत नाहीत. वडील वारल्यानंतर मग मुलांना प्रश्न पडतो की इतक्या वर्षाचे हे करारपत्र आहे, याची मुदत संपली असेल का, आणि संपली असेल तर ते खरोखर आपल्याला कोर्टाकडून खरेदीपत्र पूर्ण करून मिळेल का, असे अनेक प्रश्न आपल्याला आपल्या जीवनामध्ये पडत असतात. आणि मग सल्ला वकिलांचा घेतल्याशिवाय पर्याय नसतो. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करारपत्र मुदत किती असते आणि रद्द कसं करता येते आपण मित्रांनो पाहत आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे करारपत्र तुम्ही 500 रुपयाच्या स्टॅम्पवर केलं पाहिजे असं काहीही नाही. करारपत्र त्याला स्टॅम्प असेल नसेल तरीसुद्धा तुम्ही साध्या कागदावर जरी करारपत्र केलं तरीसुद्धा करारपत्र तुमचं वैध मानलं जातं. कारण करारपत्र हे करारपत्र असतं. करारपत्रामध्ये महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुम्ही ॲडव्हान्स दिलेला असता, खरेदी व्यवहार पूर्ण झालेला नसतो. खरेदी पूर्ण होण्यापूर्वी काही हे आपण संस्कारपत्र, करारपत्र किंवा ॲग्रीमेंट केलेलं असतं मित्रांनो. त्यामुळे तुम्ही ते करारपत्र सह्याच पाहिजे, स्टॅम्पच पाहिजे, अशा पद्धतीनं फक्त देणार घेणार यांची कायदेशीर सही असली, 2 साक्षीदार असले तरीसुद्धा साध्या कागदातसुद्धा तुम्हाला करारपत्र करून घेता येतं. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही करारपत्र केलं असणार त्याची जर स्टॅम्प ड्युटी भरावी लागत असेल तर ज्यावेळी मेहरबान कोर्टामध्ये समजा जर तुमचं प्रकरण गेलं, पुढच्या व्यक्तीने तुम्हाला ते करारपत्र पूर्तता करून जर दिलं नसेल तर त्यावेळी तुम्हाला कोर्टाकडून सुद्धा स्टॅम्प ड्युटी भरून घेऊ शकता. त्यामुळं स्टॅम्पवरच केलं पाहिजे, रजिस्टरच केलं पाहिजे असं काहीही नाही. पण मित्रांनो, संस्कारपत्र करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही रजिस्टर करा. 2 नंबर नाही, म्हणजे त्याला 1 नंबर म्हणजे रजिस्टर करा. दुसरा महत्त्वाचा म्हणजे तुम्ही रजिस्टर नाही करायला, तुम्हाला पैसे जास्त खर्च होत असतील किंवा वेळ मिळत नसेल तर तुम्ही नोटराईज करा. नोटरी केलेलं नसेल तर कमीत कमी साध्या कागदावर जरी केलं असतं तर देणार घेणाऱ्यांच्या सह्या, 2 साक्षीदार
अशा पद्धतीनं तुम्ही पूर्तता करारपत्राची करू शकता. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे करारपत्र करत असताना कोर्टामार्फत रजिस्टर केलं असेल तर त्याची मुदत किती असते आणि ते रद्द करायचं असेल, ह्या दोन आपण महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही करारपत्र करताय त्यावेळी लिमिटेशन ॲक्ट महत्त्वाची गोष्ट आहे बघा. लिमिटेशन ॲक्ट म्हणजे मुदतीचा जो कायदा आहे तो कायदा ह्या करारपत्राला लागू पडत असतो आणि त्यातले महत्त्वाचे 2 अनुक्रमांक असतात. लिमिटेशन ॲक्टमध्ये परिच्छेद असतात, त्यामध्ये अनुक्रमांक असतात, ते महत्त्वाचे असतात. ह्या अनुक्रमांक 54 आणि 59 हे 2 महत्त्वाचे लक्षात ठेवा. तुम्ही करारपत्र करत असताना अनुक्रमांक 54 आणि अनुक्रमांक 59 ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवल्या आहे की तुम्हाला करारपत्र करायला किंवा जुनं करारपत्र किती वर्ष जरी असेल तर ते उपयोगी कसं पडू शकतं हे आपण आता पाहणार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲग्रीमेंट करत असताना महत्त्वाची गोष्ट आहे, आपण एखाद्याची जमीन खरेदी केलेली असेल, समजा एक 5 लाखाला व्यवहार ठरला असेल आणि आपण संस्कारपत्र म्हणून किंवा करारपत्र म्हणून किंवा ॲग्रीमेंट म्हणून त्यांना 1 लाख रुपये आज रोजी दिलेले असतील. महत्त्वाचा मुद्दा बघा, 5 लाखाला व्यवहार ठरलेला असेल, 1 लाख रुपये आज रोजी करारपत्र केलेलं असेल, 1 लाख रुपये देऊ. आता हे करारपत्र करत असताना समजा तुम्ही आजच्या तारखेला जर करारपत्र केलं, आपण साधारण 1/6/2025 अशी तारीख धरूया. 1/6/2025 रोजी तुम्ही जून महिन्यात 1 तारखेला करारपत्र केलेलं आहे. त्यामध्ये जर तुम्ही त्या करारपत्रामध्ये राहिलेली रक्कम 4 लाख रुपये द्यायचे आणि तुम्ही खरेदी आम्हाला करून द्यायची, त्यासाठी जर तुम्ही मुदत टाकलेली असेल 1 महिना किंवा 3 महिने, समजा आपण 1 महिन्याची मुदत टाकलेली असेल, आपण करारपत्र कधी केलं 1/6/2025 करारपत्र केलं आणि त्यामध्ये काय लिहिलं की 1/7/2025 रोजी राहिलेली रक्कम मी तुम्हाला 4 लाख रुपये देईन आणि त्या दिवशी तुम्ही ते खरेदीपत्र किंवा त्याच्या आत 1/7/2025 म्हणजे 1 महिन्याच्या आत तुम्ही ते खरेदीपत्र पूर्ण करून द्यावायचं आहे आणि आम्ही जी रक्कम तुम्हाला द्यायची आहे 4 लाख रुपये द्यायचं आहे. अशा पद्धतीनं जर तुमचं करारपत्र झालेलं असेल, संस्कारपत्र किंवा ॲग्रीमेंट झालेलं असेल आणि समजा तिने पूर्तता जर तुमच्या ॲग्रीमेंटप्रमाणे केली नसेल, 1/7ला तुम्ही पैसे दिले नसेल किंवा त्यांच्याकडून काही ज्यांच्याकडे जमीन खरेदी करायची असेल त्यांच्याकडे काही हरकत अडथळा किंवा त्रास झालेला असेल किंवा पूर्तता झालेली नसेल, तर अशा वेळी अशा करारपत्राला मुदत ही मित्रांनो 3 वर्ष असते. आता करारपत्र आपण कधी केलं 1/7/2026ला 25ला 1/7/2025ला आपली मुदत संपली, म्हणजे 1 महिन्यात मुदत संपली. त्यानंतर 3 वर्षे मुदत असते. 1/7/2025 1/7/2026 1/7/2027 आणि 1/7/2028 ह्या 3 वर्षापर्यंत तुम्हाला मुदत असते सदरचं करारपत्र पूर्ण करून घेण्यासाठी. करारपत्रामध्ये जर तुम्ही तारीख लिहिलेली असेल तर त्या तारखेनंतर 3 वर्षे करारपत्राची मुदत असू शकते. हे कलम अनुक्रमणिका 54 प्रमाणे कायद्याच्या लिमिटेशन ॲक्टमध्ये बसू शकतं. आता मित्रांनो, जर करारपत्रामध्ये तारीखच लिहिलेली नसेल, समजा अशा पद्धतीनं आता आपण माझ्याकडे सुद्धा भरपूर अशी करारपत्र होतात की 1/6/2025 रोजी करारपत्र झालेलं असतं आणि पुढं एकतरी प्रॉब्लेम गुंठेवारीचा असतो. गुंठेवारी कधी खत्म होणार कधी संपणार हे माहीत नसतं किंवा काही कायदेशीर निमशासकीय शासकीय अशा काही खरेदीपत्रामध्ये अडचणी येत असतात. त्यावेळी आपण करारपत्र असं करतो की ज्यावेळी आम्हाला सांगा किंवा तुम्हाला सांगा आणि शासकीय कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर सदरचं खरेदीपत्र पूर्ण करून देण्याचं आहे असं एक कलम येतं. त्यावेळी एवढी अशी अडचण येते की खरेदीपत्राची मुदत कधी सुरू होणार आणि कधी संपणार हे समजून येत नाही. त्यामुळं मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळी समोरची पार्टी ही तुम्हाला त्रास देण्याची शक्यता असते. ज्यावेळी आपल्याला खरेदीपत्र पूर्ण करायचं असतं, संस्कारपत्राप्रमाणे खरेदीपत्र ज्यावेळी पूर्ण करायचं असतं त्यावेळी मित्रांनो तुम्ही एक लेखी नोटीस त्या व्यक्तीला पाठवू शकता की सदरचे करारपत्र आम्हाला पूर्ण करून द्या आणि जे काय तुमचं उर्वरित पैसे असतील तर तुम्ही घ्या. अशा पद्धतीनं जर तुम्ही नोटीस पाठवली तर त्या नोटिसीपासून
तुम्ही 3 वर्षात ते खरेदीपत्र पूर्ण करून घेऊ शकता. समजा तुम्ही तोंडी कळवल्यानंतर सुद्धा 3 वर्षाच्या आत तुम्ही ते खरेदीपत्र पूर्ण करून घेऊ शकता. पण ज्यावेळी कोर्टामध्ये अशी केस स्टँड होती त्यावेळी तोंडी पुरावा हा कोर्टामध्ये साबित करणं फार अडचणीचं येतं. त्यामध्ये अनेक व्यत्यय येऊ शकतात. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट आहे, अशा पद्धतीने जर तुमचा करार झाला असेल तर तुम्ही लीगल नोटीस पाठवून सदरचा कायदेशीर व्यवहार तुमचा खरेदीपत्राचा पूर्ण करून घेणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला महत्त्वाची गोष्ट लक्षात आली का बघा, ज्यावेळी तुम्ही संस्कारपत्र करता ॲग्रीमेंट करता किंवा अशा पद्धतीचं करारपत्र करता त्यावेळी करारपत्रामध्ये जी संपलेली मुदत असते की ह्या तारखेपत्र तुम्ही आम्हाला खरेदीपत्र पूर्ण करून घ्यायचं, त्यानंतर 3 वर्षे हे लिमिटेशन असू शकतं. त्यानंतर तुमचा करारपत्र तो रद्द होऊ शकतो, तुम्ही दावा दाखल करू शकत नाही. आता महत्त्वाची गोष्ट आहे, जरी मुदत संपली असेल तरी सुद्धा इतर कायद्याच्या अनुषंगानं कोर्टामध्ये केसेस दाखल करून मग त्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की मुदत संपली, मी तुम्हाला भेटलो होतो, फोन कॉल केला होता आणि त्यानंतर तुम्ही आज देतो उद्या देतो अशा पद्धतीनं करारपत्र आत्तापत्र तुम्ही खरेदीपत्र करून दिल्याने अशा सुद्धा ग्राउंडवर तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये केस खरेदीपत्र पूर्ण करण्यासाठी दाखल करू शकता. त्यामध्ये तुम्ही साबित केलं पाहिजे की तुमची करारपत्राची मुदत संपून देखील तुम्ही आज देतो उद्या देतो अशा म्हणून वेळ टाळून नेलेल्या आणि त्या विश्वासावर आम्ही अवलंबून राहून आज खरेदीपत्र तुम्ही प्रामाणिकपणे पूर्ण करणार होता आणि तुमचं आणि आमचं पै पाहुण्याचं नातं लागतं, मैत्रीचं नातं लागतं अशा पद्धतीनं तुम्ही कलमामध्ये नोटिशीमध्ये जे काही नोटीस तुम्ही त्यांना पाठवणार आहे त्या नोटीसमध्ये उल्लेख करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर ती नोटीस ज्यावेळी तुम्ही दावा कोर्टामध्ये दाखल करताय त्यावेळी तसा उल्लेख तुमच्या दाव्यामध्ये येणं फार गरजेचं आहे. आता महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो असा आहे की असं करारपत्र रद्द करता येतं का? तर असं करारपत्र अनुक्रमणिका जे परिशिष्टमध्ये अनुभागमध्ये दिलेलं आहे त्यामध्ये 59 सदरचं आपण करारपत्र पूर्ण करून घेऊ शकतो. आता कोणती करारपत्र कोणतं ॲग्रीमेंट किंवा संस्कारपत्र रद्द करता येते हे समजून घ्या मित्रांनो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला समजा तुमची फसवणूक करून जर करारपत्र केलेलं असेल, तुम्हाला भीती घातलेलं असेल, जिवे ठार मारण्याची भीती घातलेली असेल आणि करारपत्र तुमच्याकडं करून घेतलेलं असेल, तुमच्या कोणतं तरी दडपण आणलेलं असेल किंवा तुमच्याशी खोटं बोलून जर करारपत्र केलेलं असेल किंवा तुम्हाला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन जर करारपत्र केलं असेल किंवा काही व्यक्ती अल्पवयीन असतात, ह्या अल्पवयीन मुलांच्याकडून जर करारपत्र करून घेतलेलं असेल तर अशी करारपत्र तुम्हाला मेहरबान कोर्टाकडून रद्द करून घेता येतात. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही जर अशा दडपणाखाली जर करारपत्र केलं असेल तेच करारपत्र फक्त रद्द करता येतं. समजा तुम्ही एखादी जमीन संस्कारपत्रानं एखाद्याला विकलेली आहे आणि 5 लाखाला विकलेलं आहे, 1 लाख रुपये ॲडव्हान्स घेतला आहे आणि ज्यावेळी तुम्ही 5 किंवा 10 वर्षाचं करारपत्रामध्ये मुदत टाकलेलं असेल आणि त्या जमिनीचं जर किंमत वाढली तर तुम्ही सदरचं किंमत वाढली आणि सदरचं करारपत्र रद्द करायचं आहे असा व्यवहार होत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. असा व्यवहार होत नाही. जमिनीची किंमत वाढली म्हणून संस्कारपत्र करारपत्र किंवा ॲग्रीमेंट रद्द करायचं आहे असं अजिबात कोर्टामध्ये होत नाही. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, समजा करारपत्र तुम्हाला रद्द करायचं असेल आणि पुढच्या पार्टीनं तुम्हाला सुचवले की मी काय व्यवहार करू शकत नाही, संस्कारपत्र काय असेल रक्कम थोडी तुम्ही कट करून घ्या किंवा बुडवा किंवा XYZ जे काय तुमच्यावर ठरलं आणि जर पुढच्या पार्टीची चूक असेल तर त्यावेळी तुम्ही सुद्धा कोर्टाकडून करारपत्र रद्द करून घेऊ शकता. समजा तुम्ही करारपत्र केलेलं आहे, ॲग्रीमेंट केलेलं आहे, 1 लाख रुपये तुम्ही ॲडव्हान्स घेतलेला आहे आणि ज्यावेळी मुदत संपली त्यावेळी पुढच्या पार्टीनं चेक दिलेला असेल आणि चेक बाउन्स झालेला असेल, चेकवर पैसे उपलब्ध नसतील तर अशा वेळीसुद्धा तुम्ही करारपत्र रद्द करू शकता. त्याच पद्धतीनं महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3 वर्षाच्या आत जर तुम्ही व्यवहार जर पूर्ण करून दिलेला नसतील पुढच्या पार्टीनं, त्यामध्ये काही अडचणी असतील आणि त्याने सांगितलं असेल की शासकीय निमशासकीय परवानग्या घेतून तुम्हाला 3 वर्षाच्या आत जर करारपत्र पूर्ण करून घेतो तर अशा वेळीसुद्धा तुम्ही करारपत्र
रद्द करू शकता. ही करारपत्र रद्द करण्याची सुद्धा ह्या स्टेजेस तुम्ही कोर्टाकडून अवलंबू शकता. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, करारपत्र पूर्ण केलेलं आहे आणि त्यामध्ये करारपत्र पूर्ण करत असताना तुम्ही एक मुदत टाकलेली आहे 1 महिन्याची किंवा 3 महिन्याची, आणि त्यानंतर ती मुदत संपवून जर 3 वर्षाच्या आत करारपत्राची मुदत संपवून जर पुढच्या पार्टीनं परफॉर्मन्स केला नसेल, लिमिटेशनमध्ये तुम्हाला खरेदीपत्र पूर्ण करून दिलं नसेल, तर अशा वेळी काय करायचं? तर मित्रांनो, अशा वेळी ज्यावेळी 1 महिना पूर्ण होतोय त्यावेळी तुम्ही संस्कारपत्र केला असेल, 1 महिन्यामध्ये उर्वरित रक्कम तुम्हाला त्यांना देऊन त्यांच्याकडं तुम्ही ते खरेदीपत्र पूर्ण करून घ्यायचं आहे. अशा वेळी तुम्ही काय करा, 1 महिना पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जे काय सामंजस्यपणाची भूमिका होऊन त्यांना फोनवर कॉन्टॅक्ट करा आणि करारपत्राची पूर्तता करूया का म्हणून विचारा. समजा टाळाटाळ करत असेल तर तुम्ही तुमच्या वकिलामार्फत एक लीगल नोटीस सदरची करारपत्र पूर्तता करून मिळवणे एक लीगल नोटीस पाठवा. लीगल नोटीसमध्ये 7 दिवस, 15 दिवस, 21 दिवसाची का तुम्हाला मुदत टाकायची असेल ती तुमच्या चर्चा वकिलांशी करून मुदत टाका. आणि त्यानंतर जर खरेदीपत्र तुम्हाला पूर्ण करून नाही दिलं तर तुम्हाला जे काही योग्य ते स्टॅम्प ड्युटी कोर्टामध्ये तुम्ही भरा आणि कोर्ट स्टॅम्प ड्युटी भरल्यानंतर रितसर ज्युरिडिक्शनच्या तुम्ही कोर्टामध्ये म्हणजे दिवाणी असेल किंवा तुमचा जिल्हा कोर्ट असेल, तुमचं व्हॅल्युएशन 5 लाखाच्या वरती असेल तर जिल्हा कोर्टात तुम्हाला दावा दाखल करावा लागेल. 5 लाखाची किंमत खाली असेल तर तुमच्या ट्रायल कोर्टात म्हणजे तालुका लेवलच्या कोर्टामध्ये दावा दाखल करावा लागेल आणि कोर्टातून तुम्ही खरेदीपत्र पूर्ण करून रीतसर तुमच्या वकिलांची संपूर्ण परमिशन घेऊन त्यांचा सल्ला घेऊन पुढील पूर्तता तुम्ही करू शकता. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाची गोष्ट पाहिली आहे. करारपत्र करत असताना त्याला मुदत किती असते, वैधता किती असते किंवा लिमिटेशन कसे असते. लिमिटेशन जर करारपत्रामध्ये टाकलेलं नसेल तर आपण कोणत्या ग्राउंडखाली लिमिटेशन पूर्ण करून घेऊ शकतो आणि केलेलं करारपत्र हे रद्द करता येते का, ह्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आज पाहिलेल्या आहेत. मित्रांनो, समजा तुम्हाला काय ह्या संदर्भात काही अडचण असेल तर माझा फोन नंबर आहे 940 323 1100. विनंती आहे तुम्हाला सकाळी 8 ते 9, 9:30 पत्र फोन करा. संध्याकाळी 5 नंतर 8-9 वाजेवर तुम्ही फोन केला असता तर चालेल. मधला वेळ माझा कोर्टामधला असतो. त्यामुळे जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. समजा तुम्हालाच्या मित्राला किंवा कोणाला संबंधित पै पाहुण्यांना जर अशा पद्धतीची जर अडचण येत असेल तर त्यांना माझा हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि असेच माझे व्हिडिओ करण्यासाठी तुमच्याकडे सबस्क्राईब करून लाईक करून मला प्रोत्साहन द्या. एवढीच माझी तुमच्याकडे विनंती आहे. धन्यवाद मित्रांनो.